तर 1779 सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्र बोगस असल्याचं आता समोर आलंय। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना आहेत। आयोगाच्या सदस्यांनी आदिवासींच्या राखीव जागांवर झालेल्या भरतीचा आढावा घेतला। बोगस आदिवासी प्रमाणपत्रांवर 2021 ते 2023 या काळामध्ये 1779 उमेदवारांनी नोकऱ्या मिळवल्याचं समोर आलंय। अरे लाज वाटते का रे तुम्हाला? अंगात रक्तय की पाणी? ज्यांच्या वाट्याला पिढ्यानपिढ्या उपेक्षा आली, ज्यांनी पिढ्यानपिढ्या जंगलात राहून कष्ट उपसले, त्या खऱ्या आदिवासींच्या तोंडचा घास तुम्ही चोरला। हे साधे सुधे लोक नाहीत। हे बघा आकडा 1779। हे 1779 लोक म्हणजे सरकारी खुर्च्यांवर बसलेले ते बोगस अधिकारी आहेत, ज्यांनी खोट्या सर्टिफिकेटवर आदिवासींच्या पोरांच्या नशिबावर डल्ला मारलाय। आज परिस्थिती काय आहे? जो खरा आदिवासी आहे, ज्याला पोटापाण्यासाठी आजही वणवण फिरावं लागतंय, मेळघाटातील आदिवासींची लेकरं कुपोषणाने मरतायत, पाड्यावरचा आदिवासी तरुण आजही रोजगारासाठी वणवण भटकतोय, आणि दुसरीकडे हे बोगस लोक आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणावर डल्ला मारून एसी गाड्यांमधून फिरतायत। हे म्हणजे कसं झालं माहितीये का? कष्ट करायचे एकाने आणि आयतं खायचं दुसऱ्याने। तुम्ही आदिवासींना मागासलेले म्हणता, आदिवासींचा तिरस्कार करता, आदिवासी जात सांगायला तुम्हाला लाज वाटते। मग आदिवासींचं आरक्षण घेताना आणि आदिवासींच्या जागेवर नोकरी लाटताना तुमची ही लाज नेमकी कुठे जाते? हे म्हणजे संविधानाचा अपमान नाही का? बाबासाहेबांच्या कायद्याची ही क्रूर थट्टा नाही का? आता माझा सवाल त्या नेत्यांना आहे जे स्वतःला आदिवासींचे तारणहार समजतात। कुठे गेलेत आमचे आदिवासी मंत्री? कुठे लपून बसलेत आमचे आमदार आणि खासदार? साहेब, निवडणुकी आल्या की आमचा आदिवासी बांधव, आमचा माणूस म्हणत तुम्ही दारात येता, पदर पसरून मत मागता। मग आता आमच्या पोरांच्या नोकऱ्या चोरणाऱ्या या 1779 लुटारूंना बाहेर काढताना तुमच्या तोंडाला कुलूप का लागलंय? का घाबरताय? कुणाचं संरक्षण करताय तुम्ही? मंत्रालयात बसलेल्या ज्यांच्या साह्याने हे बोगस अधिकारी आत घुसले, त्यांच्या खुर्च्या तुम्ही का हलवत नाही? तुमची ही शांतता लोकांना खूप काही सांगून जाते। सावध व्हा बांधवांनो, ही लढाई आता फक्त सोशल मीडिया पुरती किंवा फेसबुकच्या पोस्टवरती मर्यादित राहिली नाहीये। ही अस्तित्वाची लढाई आहे। जर हे 1779 बोगस अधिकारी आज सरकारी यंत्रणेतून बाहेर काढले नाहीत, तर उद्या तुमची आमची शिकलेली पोरं पुन्हा त्याच जंगलात मजुरी करताना दिसतील। त्यांच्या हातातली लेखणी सोडून त्यांना पुन्हा कुदळ फावडा हातात घ्यावा लागेल। जोपर्यंत या बोगस लोकांची हाकलपट्टी होत नाही आणि खऱ्या आदिवासी पोरांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही। ही आरपारची लढाई आहे। आता वेळ आलीये ताकद दाखवण्याची। हा व्हिडिओ इतका शेअर करा, इतका पसरवा की मंत्रालयात बसलेल्यांच्या खुर्च्या हादरल्या पाहिजेत। प्रत्येक आदिवासी पाड्यावर, प्रत्येक वस्तीवर हा आवाज पोचला पाहिजे। जर प्रशासनाला वाटत असेल की आदिवासी गप्प बसतील, तर तो त्यांचा भ्रम आहे। आदिवासींचा हक्क आदिवासी मागणार नाही, तर ते खेचून घेणार, कारण हे आदिवासी लोक आहेत। संविधान आदिवासींचं आहे, हे आरक्षण आदिवासींचं आहे, आणि हा देश सुद्धा आदिवासींचाच आहे। चला उठा, आवाज उठवा आणि बोला माझ्यासोबत। जय आदिवासी, जय जोहार, जय भीम, जय संविधान।